नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की इथे आता काव्या पार्थची काळजी घेत असते. तर तिला अनिशाचा फोन येतो. अनिशा म्हणत असते की काव्या, पार्थला त्रास झाला की तुला त्रास होतो. पार्थला काय झालं तर तुझा जीव कासावीस होतो. मग हे प्रेम नाहीये तर काय आहे काव्या? आता काव्याला इकडे अनिशाने प्रेमाची जाणीव करून दिलेली आहे. तर आता काव्या पार्थचा हात हातामध्ये घेते आणि आता स्वतःच्याच मनाला विचारत असते की खरंच मी या पार्थ देशमुखच्या प्रेमात तर पडलेली नाहीये ना? खरंच मला त्यांना त्रास झाला तर मला सुद्धा त्रास होतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे नंदिनी आता देवासमोर हात जोडून म्हणत असते की देवा, माझं आनंद निवास मला परत हवं आहे. माझी काहीही चूक नसताना एवढी मोठी शिक्षा का मिळाली मला? असं आता नंदिनी देवासमोर हात जोडून म्हणत असते आणि म्हणत असते की प्लीज मला उत्तर हवंय. मी काय करू काय करू असं म्हणून आता ती देवासमोर रडायलाच लागते आणि ती देवाला म्हणत असते की खरंच मला माझं आनंद निवास परत हवंय. त्यासाठी मी काय करू? तर आता पाठीमागून कोणाची तरी एंट्री झालेली आहे आणि आता तो मुलगा म्हणत असतो की मी तुला सांगू का की तू काय करायला हवं ते? आता नक्की हा कोण आहे आणि नंदिनीच्या आयुष्यामध्ये तो कसा काय आला हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्याला पाहून मात्र नंदिनी खूपच खुश झालेली आहे. धन्यवाद. येथेच थांबूया.